विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाच्या चर्चांना चांगलाच वेग आलाय। जागा वाटपासाठी दोन्ही बाजूने बैठकांचं सत्र सुरू आहे। कोणाला कोणत्या जागा मिळणार, कोणाच्या जागेवर कोण दावा करणार याबाबत अनेक चर्चाही होत आहेत। अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबई दौरा केला। यावेळी मुंबई आणि कोकणातल्या विधानसभेच्या जागांबद्दल त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केल्याचं सांगितलं जातं। शहांच्या या दौऱ्यानंतर लगेचच रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीनंतर राणेंचे चिरंजीव निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। सिंधुदुर्गातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून निलेश राणेंना तिकीट मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते। याच संदर्भात राणे शिंदे भेटीत बोलणं झाल्याचं माध्यमांकडून सांगण्यात येतंय। पण स्वतः नारायण राणे भाजपचे खासदार असताना, त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे भाजपचे आमदार असताना निलेश राणेंना शिंदेंच्या सेनेत पाठवण्यामागे नेमकी काय कारणं असू शकतात? जर त्यांनी सेनेतून कुडाळ विधानसभा लढवली तर ठाकरेंच्या वैभव नाईक यांच्या अडचणी वाढणार का? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी निलेश राणे शिंदेंच्या सेनेत जातील अशा चर्चा का होत आहेत ते बघूयात। बुधवारी संध्याकाळी खासदार नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणेंना धनुष्यबाण चिन्हावर मैदानात उतरवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं। कुडाळ विधानसभा मतदारसंघावर यावेळी निलेश राणेंसाठी भाजपकडून दावा सांगितला जात होता, पण ही जागा शिवसेनेची असल्यामुळे इथे शिंदेंचा क्लेम आहे। त्यामुळेच निलेश राणेंना शिंदेंच्या शिवसेनेतून उतरवण्याचा भाजप आणि राणेंचा डाव असल्याचं बोललं जात आहे। मंत्री उदय सामंत यांनीही निलेश राणे जर विधानसभेला उभे राहणार असतील तर कोकणातली शिवसेनेची सगळी ताकद त्यांच्या पाठीशी असेल असं विधान केलंय। पण कुडाळमध्ये निलेश राणेंना शिंदेंच्या सेनेच्या तिकिटावर लढवण्यामागे भाजप आणि शिंदेंचा पहिला प्लॅन असू शकतो, तो म्हणजे राणे विरुद्ध ठाकरे असा सामना घडवून आणणं। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, पण कोकणात शिवसेना रुजवण्यात नारायण राणेंचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं। नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे असा उभा संघर्ष पाहायला मिळाला। कोकण राणेंचं की शिवसेनेचं असाही एक प्रश्न निर्माण झाला। 2009 ला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून निलेश राणे तर कुडाळ विधानसभेतून नारायण राणे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले। त्यामुळे कोकणावर राणेंचा होल्ड असल्याचं बोललं गेलं। पण गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर कोकणात राणे बॅकफुटला गेल्याचं पाहायला मिळालं। 2014 आणि 2019 ला निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत पराभव झाला। 2014 ला स्वतः नारायण राणे कुडाळमध्ये पराभूत झाले। त्यामुळे कोकणातून ठाकरेंनी राणेंना हद्दपार केल्याच्या चर्चा झाल्या। पण राणे कुटुंबीय भाजपवासी झाल्यापासून त्यांना भाजपनं ठाकरेंविरोधात बळ द्यायला सुरुवात केली। नितेश राणे कणकवलीतून भाजपच्या तिकिटावर आमदार झाले। नारायण राणेंना आधी केंद्रीय मंत्रीपद आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची खासदारकी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। निलेश राणेंनाही भाजप सरचिटणीस पद देण्यात आलं। त्यात आता नारायण राणे खासदार झाल्यामुळे कोकणातली राणेंची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे। राणे पिता पुत्र आक्रमकपणे ठाकरेंवर टीका करताना दिसतायत। त्यामुळे ठाकरेंना शह देण्यासाठी राणेंच्या आक्रमक शैलीचा भाजपला फायदा होताना दिसतोय। यामुळेच विधानसभेला हाच राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष घडवून आणण्याचा महायुतीचा प्लॅन असल्याचं सांगितलं जातं। निलेश राणेंना भाजपमधून शिंदेंच्या सेनेत पाठवलं जाऊ शकतं असं म्हणण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे जागा वाटपातली सेटलमेंट। कोकण हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे भाजप शिवसेना युतीत कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभेच्या तसंच विधानसभेच्या अनेक जागाही शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत। पण गेल्या काही वर्षात भाजपनं हळूहळू कोकणात पाय रोवायला सुरुवात केली आहे। राणे कुटुंब भाजपवासी झाल्यामुळे राणेंच्या प्रभावानं कोकणातली भाजपची ताकद सुद्धा वाढली आहे। त्यातच 2024च्या लोकसभेला रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे खासदार झाल्यामुळे कोकणातल्या जागा वाटपात भाजपचा क्लेम वाढला असल्याचं बोललं जातं। आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा विचार केला तर इथे रत्नागिरी, दापोली आणि सावंतवाडी या 3 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत, तर कणकवलीचे नितेश राणे हे भाजपचे एकमेव आमदार आहेत। पण भाजपला कोकणात विधानसभेच्या 2 जागा हव्या असल्याचं सांगितलं जातं। त्यासाठीच कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट देण्याची चर्चा होती। आता कुडाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं फारसं वर्चस्व नसल्याचं बोललं जातं। तसंच इथे निवडणूक लढण्यासाठी शिंदेंकडे प्रभावी उमेदवारही नाहीत। पण निलेश राणे गेल्या 3 वर्षांपासून कुडाळ विधानसभेसाठी तयारी करतायत। मतदारसंघात त्यांनी आपला जनसंपर्कही वाढवलाय। त्यातच राणे कुटुंबाचा कोकणातला होल्ड पाहता कुडाळमध्ये निलेश राणेंची उमेदवारी स्ट्रॉंग मानली जाते। पण नितेश राणे आणि निलेश राणे अशी एकाच घरात विधानसभेची 2 तिकीटं देऊन भाजप अंतर्गत नाराजी वाढवणार नाही। त्यामुळेच निलेश राणेंना शिंदेंच्या सेनेत पाठवण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं।
त्या बदल्यात सावंतवाडीचे शिंदेचे आमदार दीपक केसरकर हे भाजपच्या तिकिटावर लढू शकतात असंही स्थानिक पत्रकारांचं मत आहे। त्यामुळे जागांचीही अदलाबदल करण्यासाठी निलेश राणेंना शिंदेच्या शिवसेनेत पाठवलं जाऊ शकतं असं बोललं जातं। निलेश राणेंना शिंदेच्या शिवसेनेत पाठवण्यामागचा तिसरा प्लॅन असू शकतो तो म्हणजे शिवसैनिकांची कनेक्ट साधणं। शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर कोकणातील शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे। कोकणात ठाकरेंचे 3 आणि शिंदेचेही 3 आमदार आहेत। आमदारांची संख्या जरी समसमान असली तरी कोकणातला मूळ शिवसैनिक नक्की कोणाच्या बाजूने हे समजणं सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे। पण लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधून राणेंना मोठं लीड मिळालंय। कुडाळमध्ये ठाकरेंचे वैभव नाईक आमदार असतानाही इथून राणेंना तब्बल 26,000 मतांचं लीड मिळालं। याच कुडाळमध्ये 2014ला नारायण राणेंचा वैभव नाईकांनी पराभव केला होता। त्यामुळे इथल्या राणे समर्थकांमध्ये नाईकांबद्दल नाराजी आहे। अलीकडेच मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे विरुद्ध राणे असा राडा पाहायला मिळाला, तेव्हा राणे समर्थक आक्रमक झाल्याचंही दिसून आलं। तसंच वैभव नाईकांमुळे पक्षात योग्य ते स्थान आणि संधी मिळत नसल्यानं ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिकही नाईक यांच्यावर नाराज आहेत। ठेकेदारी आणि विकास कामांच्या मुद्द्यावरूनही नाईक यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा आहे। यामुळेच ठाकरेंच्या अनेक शिवसैनिकांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केलाय। आता राणेंना मानणारा शिवसैनिकांचा मोठा वर्गही कोकणात आहे। त्यातच राणेंचे कट्टर पारंपरिक विरोधक असलेल्या दीपक केसरकरांशी आता राणेंचं सख्य झालंय। केसरकरांनी राणेंना लोकसभेत मोठं लीड मिळवून दिलंय। शिंदेच्या शिवसेनेचे कोकणातले सगळेच कार्यकर्ते निलेश राणेंसाठी एकदिलानं काम करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। त्यामुळे जर निलेश राणे शिंदेच्या सेनेतून निवडणूक लढवणार असतील तर नाईकांच्या विरोधात असलेल्या शिवसेनेच्या मतदारांना एक भक्कम पर्याय निर्माण होऊ शकतो। त्यातच राणे धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार असतील तर राणे आणि धनुष्यबाण हे कॉम्बिनेशन गावागावातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं। त्यामुळे मतदारांशी राणेंचा असलेला भावनिक कनेक्ट साधण्यासाठी कुडाळमध्ये निलेश राणेंना शिंदेच्या शिवसेनेकडून लढवलं जाऊ शकतं अशा चर्चा होत आहेत। आता समजा निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेतून कुडाळमध्ये लढले तरी ही निवडणूक त्यांच्यासाठी नक्कीच सोपी असणार नाही। ठाकरेंचे वैभव नाईक गेल्या 2 टर्मपासून इथून आमदार म्हणून निवडून येत आहेत। तसंच कोकणात उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती असल्याचंही सांगितलं जातं। तसंच निलेश राणे कुडाळमधून लढणार असतील तर त्यांना पराभूत करून लोकसभेतल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे ही सगळी ताकद लावू शकतात। त्यात राणेंच्या घरात 2 आमदार आणि 1 खासदार असेल तर त्यांचं कोकणातलं वर्चस्व पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता असल्यानं मतदार त्यांना किती साथ देणार हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळेच निलेश राणे कुडाळमधून उभे राहिले तर नाईक विरुद्ध राणे ही लढत अटीतटीची होऊ शकते। राणे विरुद्ध नाईक संघर्ष आता दुसऱ्या पिढीत आल्यामुळे ही लढाई घासून होणार यात कोणतीही शंका नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेकडून कुडाळ विधानसभा लढवतील का? आणि तसं झालं तर त्यांच्या विजयाच्या शक्यता किती आहेत? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।